सार्वजनिक जीवन जगत असताना पदावर गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडतात. ती स्वीकारण्याची मनाची तयारी तुमची सगळ्यांची देखील असली पाहिजे. एखादा आपल्याला कोणी रागवला बोलला तर त्याला प्रेमाने जिंकण्याची कसब ही तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये ठेवा. काही लोक आपल्याला हक्काने सांगतील, काही रागाने सांगतील, काही अधिकाराने सांगतील, काही कर्तव्याची जाणीव करून देतील. स्थितप्रज्ञ राहून तुम्ही लोकांची कामं करा. मी तुम्हाला पुढच्या 25 वर्षाचे आमच्या टीमचे सगळ्यांचे भारतीय जनता पार्टीचे पुढचे शिलेदार, उद्याचं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व तुमच्या भविष्यात मोठं पोटेन्शियल दडलं आहे हा विचार करून भारतीय जनता पार्टीने तुम्हाला सगळ्यांना उमेदवारी दिली आहे आणि तुम्ही देखील चांगल्या पद्धतीने काम कराल हा त्या निमित्ताने मी आशावाद व्यक्त करतो. प्रशासनाला देखील माझी विनंती असेल की बऱ्याचदा तुम्हाला आजूबाजूचे लोक सांगतात, सगळ्या नगरसेवकांनाही सांगणं असेल की आता ते सांगतील की हा त्याचा माणूस, हा त्याचा माणूस. खरं तर मी या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. प्रेमाने आपसूक सगळ्यांना जवळ करा. सगळी माणसं आपली होतात. मुळात तुम्ही आता जर राजकारणात आले तर तुमची माणसं असण्याचा काही प्रश्नच येत नाही. या नगरपालिकेमध्ये वर्षानुवर्ष ज्यांनी काम केलं त्यांची ती माणसं स्वाभाविक कामातून, त्या सत्तेच्या माध्यमातून त्या लोकांशी त्यांचा संपर्क असेल, त्यांना जबाबदाऱ्यांचं वाटप करत असताना, कदाचित उजवं डावं करत असताना त्यांच्यातून त्यांची हितसंबंध जोपासले गेले असतील म्हणा. त्यामुळे स्वाभाविक असेल की त्या काळात ज्यांची सत्ता असेल त्यांच्याशी त्यांचा संपर्क असताना देखील आपण नाकारू शकत नाही. पण जर आपण प्रिज्युडाइज माइंड किंवा पूर्वग्रह की बाबा ही माणसं आपली नाहीत असा जर विचार करून काम केलं तर पुन्हा तुम्हाला काम करायला अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळे ही सगळी माणसं आपली आहेत. एकदा चुकतील, दोनदा चुकतील, तीनदा चुकल्यावर देखील माफ करा आणि ज्याला पुढे जायचंय, मोठं व्हायचंय त्याने सगळ्यांना सोबत घेऊन चाललं पाहिजे. अशी माणसं सामाजिक जीवनात खूप पुढे जातात. अशी अनेक उदाहरणं आपण राजकारणात पाहतो. या नगर परिषदेमध्ये देशमुख परिवाराचा अनेक वर्षाचं वर्चस्व राहिलंय हे नाकारता येणार नाही. त्याच्यामुळे मी ही देशमुखांची माणसं आहे, त्या परिवाराची माणसं आहे, हे आता तुम्ही कधी मनात ठेवू नका. त्यांची माणसं सगळी तुमची करून टाका. उद्या पाठवून सगळ्या नगरसेवकांचं कौतुक त्यांनी केलं पाहिजे की पहिल्यांपेक्षा हे चांगलं काम करतात. हे प्रशासनाच्या सगळ्या लोकांनी बोललं पाहिजे. तुम्ही जुळून घ्या आणि तीनदा जुळवल्यानंतर जर तुमचं कोणी ऐकत नसेल, जाणीवपूर्वक जर माझ्या सोबतच्या सहकाऱ्यांना जर कुणीतरी चष्म्याच्या दृष्टिकोनातून पाहून जर तुमच्या कामाला आडकाठी आणत असेल तर तुम्ही मला सांगा. मी तुम्हाला असं एक्झाम्पल सेट करून देईल की भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकाला शक्यतो त्रास देण्याचा कोणी प्रयत्न करणार नाही. परंतु मी प्रशासनाकडे देखील माझी मागणी असेल की आम्ही आता काम करायचं ठरवलंय. आम्हाला इथला राजकारणाचा आता आमचा विषय संपलाय. आता पक्षीय राजकारण असेल, जे काय असेल, काही डोळे बाजूला ठेवून आम्ही काम करणार आहोत. सगळ्यांना तुम्हाला सोबत घेऊन आम्ही काम करू. त्याच्यामुळे त्या चाळीसगावच्या हिताचे निर्णय ही नगर परिषद घेणार आहे. नगराध्यक्ष असतील, अजून पुढे अजून बॉड्या समित्या तयार होतील. तुम्ही सगळी नवीन माणसं आहेत. आपसात सगळ्यांचा समन्वय ठेवा. विरोधक येतील, त्यांचा आरोप प्रत्यारोप काय असेल ते आपण त्यांना योग्य पद्धतीने पुढे. मुळात ज्यांनी फार काही करू शकले नाही ती लोक आपल्यावर आरोप करताना अंतर्मुख देखील होणारच आहे. परंतु त्यांनी काम करावं, त्यांनाही सोबत घ्यायचा प्रयत्न असेल कामाच्या माध्यमातून. त्यांनी त्यांचं पक्षाचं राजकारण करावं, आपण आपलं काम करू. पण तुम्हाला मी सांगतो की तुमच्या वार्डामध्ये ते उद्याही लोक तुम्हाला सांगतील की तुम्हाला आता सुरू झालं असेल कदाचित कामं सांगायला. सगळ्यांना कधीही डिस्टर्ब होऊ नका. स्वाभाविक आहे, लोकांच्या अपेक्षा असतात आणि खरा लोकप्रतिनिधी जो असतो की तो एखादं काम इकडे तिकडे झालं तरी चालेल, परंतु लोकांच्या मनातल्या भावना ओळखून त्यांना साधा प्रतिसाद देणं. आलेला कार्यकरून गैरसमजच निर्माण होतात. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आपण त्या विषयावर व्यक्तिगत पार्टी मीटिंगमध्ये बोलूच तुम्ही चांगलं काम करावं यासाठी शुभेच्छा. प्रशासनाला माझं सांगणं असेल, सूचना असतील, विनंती असेल की येणाऱ्या काळात गतकाळात काय झालं गेलं ते गंगेत घोडं न्हावून गेलं असं तुम्ही समजा. पण हे भारतीय जनता पार्टीचं सरकारचं, हे लोकप्रतिनिधींचं, भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची ही नगरपालिका आहे. फार गैरप्रकार मी देखील खपून घेणार नाही. हे यासाठी सांगतोय
की थोडं प्रशासनामध्ये माझं बऱ्याचदा सांगणं असतं की व्यक्तिगत राजकारणाच्या पलीकडे लोकांच्या दृष्टिकोनातून आपण काम करावं. प्रशासनाचे फार गैरप्रकार खपवून घेण्याची गरज आपल्यालाही नाहीये, त्यांनीही करू नये. मी व्यक्तिगत मीटिंग मध्ये त्या सगळ्या सूचना दिलं. पुन्हा लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रतिभा चव्हाण आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की आपण चांगलं काम या नगर परिषदेच्या माध्यमातून करावं.